आमची जमीन देणार नाही, आमच्या समुद्र देणार नाही, समुद्र आमच्या हक्काचा, समुद्र आमच्या हक्काचा, जमीन आमच्या हक्काची, एकच जिद्द, एकच जिद्द, एकच जिद्द. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वामध्ये सर्व मच्छीमार संघटना आणि आदिवासी आणि कष्टकरी संघटना ह्या जवळजवळ 20 संघटनाच्या माध्यमातून ह्या महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या महामोर्चासाठी उपस्थित सर्व मच्छीमार, शेतकरी, आदिवासी, कष्टकरी यांचं सहर्ष स्वागत आहे. कृपया फक्त मध्ये एक माणूस जाईल एवढी जागा सोडायची आहे आणि व्यासपीठासमोर येऊन आपण बसायचं. बाजूला सुद्धा त्यांचाही मोर्चा यांच्यासाठी संघटना, त्या संघटनाचे जे प्रमुख आहेत त्यांची नावं घेतील त्याप्रमाणे त्यांनी व्यासपीठावर यायचं. कृपया तोपर्यंत कोणी व्यासपीठावर येऊ नये. शंखनाद होईल, शंखनाद होईल आणि त्यानंतर आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती तसेच सर्व सहयोगी संघटना म्हणजे मच्छीमारांच्या ज्या सगळ्या संघटना आहेत, NFF असेल, ठाणे जिल्हा मध्यवर्ती संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार संघ, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, आदिवासी एकता परिषद, आदिवासी संघटना, कष्टकरी संघटना, युवा संघर्ष समिती अशा एकूण 20 संघटना मुरबे जिल्ह्यात या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. जे ससंदव जे आपले कार्यकर्ते मोर्चासाठी आलेले ये अपनी जिद्द पावर एक सेवा ठेवला. कोई भी मुश्किल थका नहीं सकते, रास्ते की रुकावट रुका नहीं सकते. अगर जुनून हो जीतने का तो हम
आपल्या सर्वांचं आजच्या महामंचाच्या ठिकाणी स्वागत. माझे सहकारी माननीय आरेकर आपल्या सर्व मान्यवरांची नावं घेतील. कृपया सर्व मान्यवरांनी मंचावर यायचंय. माननीय आरेकर. सगळ्यांना नमस्कार. आज या महामोर्चामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या आपल्या भूमिपुत्रांचा, मच्छीमारांचा आणि सगळ्या लोकांचा मी इथे वाढवण संघर्ष समितीच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. मी आता आपल्याला विनंती करतो की ज्या ज्या व्यक्तींची नावे घेतली जातील त्यांना व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील साहेब यांना व्यासपीठावर यायचं आहे. नारायण पाटील साहेब यांनी व्यासपीठावर यायचे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष, गेली 30 वर्ष या लढ्यामध्ये अध्यक्षस्थान त्यांनी मिळवलेलं आहे. असे नारायण पाटील यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. तसेच वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे सचिव माननीय श्री वैभव वजे यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष हेमंत तांबरे यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. तसेच वाढवण विरोधी संघर्ष समितीचे सचिव कोषाध्यक्ष विजय हिंदे यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या मच्छीमार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री रामकृष्ण पाटील साहेब यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. ज्योतिताई मेहर यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. तसंच महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे किरण कोळी साहेब संक्षिप्त साहेब त्यांनी देखील व्यासपीठावर विरोधानं व्हायचं आहे. तसेच महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे उपाध्यक्ष राजन मेहर यांनी देखील यायचं आहे व्यासपीठावर. ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाचे माननीय श्री जयवंत पाटील साहेब यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. ठाणे जिल्हा मच्छीमार संघाचे माजी अध्यक्ष जयकुमार भाई यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. ठाणे जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष नंदकुमार हिंदे यांनी देखील व्यासपीठावर यायचे आहे. ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ वैभव भोईर यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. ठाणे जिल्हा मच्छीमार संघ नारायण तांडे साहेब यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. ठाणे जिल्हा मच्छीमार संघाचे प्रमोद आरेकर यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. ते मुंबई संघर्ष समितीचे सचिव देखील आहेत, त्यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती माननीय संजय कोळी साहेब यांनी देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आम्ही 15 दिवसापासून या आधारामध्ये आहोत. व्यासपीठावर यायचं आहे. मोर्चा असेल तर पाटील साहेब यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. जयेश गावड यांनी देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समिती अध्यक्ष मिलिंद राऊत यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. वाढवण
धर्मांतर विरोधी युवा संघर्ष समिती विश्रांतराव यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी सर यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तसेच कष्टकरी संघटनेचे सुने यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते उल्टा महाजन जर आले असतील त्यांना मी विनंती करते की त्यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. चेअरमन बाबासाहेब बोकडे माननीय श्री बाबासाहेब बोकडे यांनी देखील मंचावर यायचे. त्याचप्रमाणे दर्यावर्ती संघटनेच्या पौर्णिमा मेहर आणि प्रतिभा पाटील यांनी देखील मंचावर यायचे. आपल्या भाऊचा धक्क्याचे चेअरमन प्रकाश शेठ मस्के यांनी देखील मंचावर यायचे. भाऊंच्या दत्ताचे सेक्रेटरी अमोल रोकडे माननीय श्री अमोल रोकडे यांनी मंचावर यायचे. माहून सोसायटीचे सेक्रेटरी माननीय श्री भुवनेश्वर धनो आणि माननीय श्री परशुराम धनो यांनी देखील मंचावर यायचे. त्याचप्रमाणे जयेश भोईर माननीय श्री जयेश भोईर यांनी देखील मंचावर यायचे. यानंतर डॉक्टर मंगेश सावंत त्यांचंही आपण स्वागत करतोय. राजीव कोळी भारतीय सोसायटी हे चेअरमन आहेत. या आंदोलनामध्ये लोकांना सक्रिय करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. त्याचंही आपण इथे स्वागत करतोय. आणि गोरेई सोसायटीचे चेअरमन यांचंही आम्ही इथे स्वागत करतोय. आंबेडकर सोसायटी यांचंही आम्ही इथे स्वागत करतोय. आपल्याला माहित असेल आजचा दिवस पहिल्याचा दिवस आहे. आपल्याला सगळ्याला कल्पना असेल राजगुरू थोडा त्रास होऊ द्या असे स्वातंत्र्य सेनानी पाणी पिऊन आपल्या स्वातंत्र्यासाठी दिलीप पाटील यांनी देखील मंचावर यायचे. दिलीप पाटील शंखनाद जो होणार आहे शंखनाद प्रकारचे आहे. आपण शंखनाद झाल्यानंतर ताबडतोब कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मोठा प्रश्न आहे तो संपूर्ण मच्छीमार समाजाला लक्षात येत नाही. तर कृपया आपले हे 3 दिवस म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आणि सहकारिणी हे सुद्धा मैदानात उतरलेले आहेत. साहेब त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर अध्यक्ष कृष्णा पवार यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आणि आपल्याला वारंवार आपलं नाव स्वीकारतो. पवार साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे. महात्मा सोसायटी दिलीप कोळी यांनी
असतील त्यामुळे गणेश व्यासपीठावरती यावं. द्वितीय म्हणजे आपण ह्या मुलीच्या ह्यांनी आजपर्यंत जे काही या प्रचारामध्ये कार्य केलं तेवढंच तो वरून मध्ये ज्यावेळेला अनधिकृत पद्धतीने काम केलं त्यावेळेला हे निधीसाठी हे कोणी त्यांच्या समोर जाऊन उभे राहिलेलं आहे. त्यांचं खरोखर कौतुक आहे. त्यांच्या पायांचं स्वागत करा माझा मच्छीमार समाज, माझा आदिवासी समाज या पाण्यावरती या मुख्यमंत्र्याच्या दुराख्यांच्या खुर्च्या हल्ल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, आज माझा मच्छीमार बांधव, कष्टकरी आणि शेतकरी बांधव या ठिकाणी बांधव सगळं का जमलेलं माझ्या या बांधवांना फक्त इथे भाषण ऐकायला पण आपण सरकारला केंद्राच्या कापणीच्या सरकारला तरी सांगायला आलेलं आहे की हा समुद्र आमचा, हा निसर्ग आमचा, हा समुद्र निसर्ग हे डोंगर हे व्यवसाय हा आमचा हक्काचा आणि ही समुद्राची हे अस्तित्व मिटवण्यासाठी जो कोणी हे सरकार अधिकारी कोणतेही या ठिकाणी येतील त्यांच्या सत्तेला खिंड पाण्याशिवाय आम्ही जाणार नाही हे सांगायला आम्ही इथे आलेलो आहोत. लक्षात घ्या, या महोदयांना काय विकासाच्या गप्पा मारतायत. हा विकास नाही आमच्या जनसामान्याचा, या पोराबाळांच्या, या भविष्य घेऊन जाणार आहे तो विकास आम्हाला कदापि मान्य नाही. लक्षात घ्या, वाढवण बंदराचा प्रकल्प हा विकास नाही तर आम्ही संपूर्ण मच्छीमार आदिवासी या सर्वांना नष्ट करणार आहे. त्यामुळे हा आमच्या तुम्ही काळजावर सुधार करत असाल तर तो आम्ही सहन करणार नाही. आमच्या पिढ्याला पिढ्या ज्या समुद्राला पोचल्या, त्या गाण्याच्या मातीला पोचल्या, आता सुंदर भाषा, सुंदर सगळं त्याच्यावरती मिळाली. या सिमेंट त्याच्यावरती तुम्ही सिमेंटची संग्रह वाढवून आम्हाला गाळायला निघत काय? आमचा सवाल आहे, आम्ही स्वतःला गाळून घेणार नाही. लक्षात ठेवा, आमचा विरोध केवळ हा बंदरावर नाही तर आमचा विरोधकारी या मानसिकता आहे. लक्षात ठेवा, आता त्याच्या शंखनाद झालेला आहे. हा शंखनाद कसला आहे? हा आमच्या शंखोदराचा शंखनाद आहे. हा शंखोदराचा शंखनाद या सरकारने लक्षात घ्या. हे आमच्या प्रभू श्रीरामांच्या पाय स्पर्शाने पावन झालेलं आहे. ते असं तीर्थस्थान आहे. याला जर का तुम्ही बरबाद करत असाल तर आम्ही इथे होऊन देणार नाही. एका ठिकाणी सरकार हिंदूच्या वादाच्या गप्पा करतोय आणि एका ठिकाणी अशा पद्धतीने हिंदूचे धर्मस्थान उद्ध्वस्त करतात हे आम्हाला मान्य नाही. आमचा सवाल आहे, हा टीटीपी डहाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन अथॉरिटी यांनी अठ्ठ्याण्णव जो काही आम्हाला आदेश दिला त्याच्यानुसार आम्हाला संरक्षित केलं ते बंदर इथे होणार नाही म्हणून सांगितलं. या आदेशाची पायमल्ली या सरकार करत आहे हे आम्हाला मान्य नाही. हे सरकार समजते का ही दडपशाही आम्ही चालत देणार नाही. हे खरं म्हणजे हा कायदा हा कोणासाठी आहे? पैसा कायदा या आमच्या आदिवासी बांधवांसाठी आहे. त्या पैसा कायद्याचा संपूर्ण या ठिकाणी दूर करण्यात येत आहे. त्या ठिकाणी आमच्या बिल्डरचे डोळे आमच्या मच्छीमारी वस्तीवरती आहेत. आम्ही काय बोललो आहोत का? आम्ही बोललेला नाही. आम्ही जागृत आहोत आणि आमच्यावरती होणारा अन्याय हा दाखवण्यासाठी आम्ही ते जमलेलो आहोत. लक्षात ठेवा, हा समुद्र आहे, हा शांत असतो तोपर्यंत चांगला आहे. हा एकदा खवळलेला तर भराभरा मोठ्या मोठे बुडवून टाकतो. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. या सरकारला आजपर्यंत ज्या आम्ही शांततेमध्ये जगत आहोत तुम्ही आमच्या समाजाला तुम्ही बिलकुल शांततेमध्ये घेऊ नका. आमचा आदिवासी समाज, मच्छीमार समाज विविध शेतकरी जागृत झालेला आहे आणि या तुमच्या या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी झालेला आहे. म्हणून या सरकारला आमचा आज शेवटचा विषय आहे, आमच्या संयमाची परीक्षा तुम्ही पाहू नका. जोपर्यंत वाढवण बंद सुरक्षा ह्या शासन रद्द करण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आमची सरकारची एकही भोट आमच्या तुम्हाला लागू देणार नाही. सरकारचा एकही माणूस आमच्या ठिकाणी येऊ देणार नाही. जोपर्यंत हा बंद कायम असतो तोपर्यंत आम्ही थोडी ठाण मागून बसू. आज आपण एका दोन्ही करून घ्यायचं. जोपर्यंत वाढवण बंद होत आहे
तोपर्यंत आम्ही हा लढा सोडणार नाही. आम्ही सांगतो या बंदराचा या मच्छीमारातील येणाऱ्या संकटांसाठी आम्ही सज्ज झालेला आहोत. आता आम्ही हलणार नाही, आता आम्ही हटणार नाही, आता आम्ही मागे मिळणार नाही. हे सरकारला आमच्या गेल्यानंतर 4 जणाला पाणी बाटलीमध्ये त्या आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आपण या ठिकाणी ते सुद्धा एक प्रकारचं आंदोलन असतं, एक प्रेरणा देणारं असतं. एकत्र आलो. त्याबद्दल मी सर्वांचं स्वागती करतो आणि आभारी मानतो. वाढवण बंदराचा प्रश्न गेल्या 29 वर्षापासून आपण दगदगात ठेवलाय. हे बंदर टायमेकर हे सर्व उद्ध्वस्त होणार आहेत. मासेमारी तर केवळ प्रदर्शनातच तुम्हाला पाहायला मिळेल. मुंबई पासून कच्छच्या आखातापर्यंत जो आपला मच्छीमारीचा समृद्ध पट्टा आहे, हा पट्टा पूर्णपणे नामशेष होणार आहे. आपलं मान्सूनचा पाऊस पडणार आहे. या मान्सूनच्या पावसावरती भयंकर विपरीत परिणाम होणार आहे. आपल्या या समुद्रामध्ये या पट्ट्यामध्ये बाबा गोळ पापड सारखे मौल्यवान मासे एवढंच नाही, तर लॉबस्टर म्हणजे आपलं शिवण फक्त केरळला मिळते आणि आपल्या केरळ मिळते. या ठिकाणी समृद्ध शेती केली जाते. आज सरकार वर्गाला करते समृद्ध शेती करा, तंत्रज्ञान वापरून शेती करा. पण आमची शेती आहे ती अगोदरच तंत्रज्ञान वापरून केली जाते. ही शेती समुद्रापासून ते पश्चिम हायवे पर्यंत चालती नाक्यापर्यंत तवापर्यंत 35 किलोमीटरचा रस्ता बांधला जाणार आहे. बंधूंनो, या रस्त्यासाठी आपल्या लहान शेतकऱ्यांची 571 हेक्टर जागा संपादित केली जाणार आहे. त्याची प्रक्रियाही सुरू झाली. हा रस्ता इतका प्रचंड आहे की 8 लेनचा रस्ता, त्याच्या बाजूला रेल्वे लाईन आणि त्याच्या बाजूला आपल्यासाठी सर्व्हिस लाईन, सर्व्हिस रोड. अशा प्रकारचं या बंदराची व्याप्ती इतकी प्रचंड मोठी आहे. शेतकरी, मच्छीमार, बाजारदार हे संपूर्ण यांचा विध्वंस होणार आहे. सत्तेवेळेला सरकारात मिळते तिथे खोली फार आहे. समुद्रामध्ये खोली आहे 20 मीटरची, म्हणून आम्ही बंदर बांधतो. अशी खोली म्हणतो 1,20,000 टन कोळसाच्या मोठी प्रचंड मोठी आणि ती अलगच आपल्या समुद्रात यायची. ह्याच्यावरून त्याने खोली आपण आंदोलन केले. याच ठिकाणी 6 मोर्चे झाले. 6 मोर्चे झाले, जनसमाधी झाले, मानवी साखळी झाली, आंदोलन केली. आपण अशा प्रकारचे अनेक प्रकारचे आंदोलन केली. या सरकारला काही सुद्धा 50,000 झाडं अधिकृतपणे 50,000 झाडं तुटली जाणार आहेत. एवढे प्रचंड पर्यावरणाचे पुरुष आहेत. दुसऱ्या बाजूला पॅरिस करार केला जातो आणि इथे आमच्या झाडांची पर्यावरणाची अतोनास अप्रित हानी केली जाते. आपण या बंदराच्या लढ्यासाठी इतकं वर्ष लढतो. इथे डहाणूतर्फे पर्यावरण संरक्षण पालिका चायनाच्या 98 झाली. 2 वर्ष आपण लढा दिला आणि त्या लढ्याला यश आलं आणि त्या वेळेला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने निर्णय दिला आपल्या बाजूने म्हणजे न्यायाच्या बाजूने. आणि त्यावेळेचे न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी ते त्यावेळी होते आणि त्याने तो निर्णय सर्व 1 महिनाभर आपली हिअरिंग झाली आणि एक अटॅक झाली. कायम स्वरूपी आपला हे घालून बदला घालून लावलं. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये होतो. या सगळ्यावर नांगर फिरून हे वाढवण बंदर उभारलं जाणार आहे. आधीच्या वक्त्यांनी सरकारचा उल्लेख केला की सरकार गेंड्याच्या पातळीचं आहे, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की वाढवण बंदर विरोधातील हा आक्रोश पाहून एक वेळ
गेंड्याची कातडी थरथरेल, पण सरकारमधील बसलेल्यांच्या कातडीवरील एक केसही थरथरणार नाही, इतकं हे सरकार असंवेदनशील आहे. मित्रांनो, या ठिकाणी मला वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेचे चेअरमन दिसतात. मगाशी त्यांचं नाव घेतलेलं माननीय श्री नागनाथ गोडबोले यांनी कृपया मंचावर यायचे. वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेचे चेअरमन नागनाथ गोडबोले कृपया त्यांनी रस्ता द्यायचा आहे. आपल्या सहकार्याने त्यांना येण्यासाठी रस्ता द्यायचा आहे. मित्रांनो, आपलं हे आंदोलन आहे ते कुठल्याही पक्षाचं नाहीये, कुठल्याही पक्षाकडून आपण देणग्या घेतलेलं नाहीये, कुठल्याही कॉर्पोरेट लोकांकडून आपण देणग्या घेतलेलं नाहीये. हे आंदोलन आपण आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या खिशातून चालवलेलं हे आंदोलन आहे. या आंदोलनासाठी थोडा खर्च होतो. यासाठी आपल्या दोन चिमुकल्या आपल्या पुढे एक छोटासा बॉक्स ठेवतील. आपल्या इच्छेने एक आंदोलन आहे, आपली मदत म्हणून आपल्या कुवतीनुसार आपल्या इच्छेनुसार त्यामध्ये योगदान द्यायचं. आपल्या दोन चिमुकल्या आहेत सृष्टी बसलेल्या माझ्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की सदर असते त्या निधी पेटीमध्ये पैसे टाकून या मोर्चाला आणि या आपल्या मोर्चाला उपस्थित असलेले माझे मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, आदिवासी सर्व भूमिपुत्र बंधूभगिनींनो, आज आपण येथे आम्ही भाषण करायला किंवा भाषण ऐकायला मिळाले तर सरकारला इशारा द्यायला मिळाला. 19 जानेवारीला आपण पालघर येथे भव्य मोर्चा केला, प्रचंड मोर्चा. म्हणजे आपण आपले सर्व यापुढचे रेकॉर्ड मोडले आणि म्हणून आज तुमचं मी आभार मानतो की पालघरलाही आपण प्रचंड मोर्चा केला आणि आजही उपस्थिती फार मोठी आहे. हा महामोर्चा यशस्वी आपला होत आहे. आपल्याला माहितच आहे की शासन आम्ही सांगू इच्छितो की हा समुद्र आमचा आहे, हा किनारा आमचा आहे. विकासाच्या नावाखाली हा आमच्या पश्चिमा समाजावर, भूमिपुत्रावर अन्याय केला जात आहे. महाकाय वाढवण बंदर, त्या बाजूला मुंबई बंदर, मुंबई जिंदाल बंदर, त्यानंतर केवळाबाई मध्ये 1200 एकर मध्ये केमिकल पार्क, टेक्सटाईल पार्क, प्रकल्प म्हणजे काय काय प्रकल्प आपल्या इकडे. आपलं समुद्र आहे महाराष्ट्र आणि नद्या नाल्या आहेत, पाणी आणणं त्याचं पाणी लोकांना, परंतु खाऱ्या पाण्याचं डोळे पाणी करून इथे समुद्र म्हणजे विनाश करायला आपण लावलेला आहे. हे काय चाललं आहे सरकारचं हे सांगायची वेळ आली आहे. कारण सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का अशी आम्हाला या राज्य शासनाला सांगू इच्छितो. भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करण्याचं काम हा सरकारने चालवलेलं आहे. म्हणजे आपल्या पोटावर पाय देण्याचं काम हे करीत आहेत. 19 मोर्चा झाला. त्या मोर्चाबद्दल आपल्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांनी विचारलं की वाढवण बंदराला हा मोठा विरोध आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की फार थोडं लोक होती, फार थोडे लोक होती. त्याच्यावर राष्ट्रपती आलं होतं, त्यांनी टाकलं होतं की यांना मोठी बिंदू झालाय का, एकाने टाकलं होतं याला बसण्यात आलंय का. म्हणजे त्याला मागच्या वेळेला सुद्धा मुख्यमंत्री खोटं बोलले होते की वाढवण बंदराबद्दल आम्ही कोर्टात आहोत, कोर्टाने आम्हाला परवानगी दिली, मुख्यमंत्री खोटं बोलले होते. म्हणून आपण सांगतो की आपल्याला इथे आमची संमती घेतल्याशिवाय कुठला प्रकल्प या समुद्रात आणू नये. आणि म्हणून आपल्याला जसं संसदेमध्ये 2006 साली FRA म्हणजे फॉरेस्ट ऍक्ट कायदा पास झाला तसा आम्हाला किनारा हक्क कायदा, जसे आदिवासींचे, जंगलाच्या आधारांचे हक्क अबाधित केले तसे आमच्या मच्छीमारांचे, जसे किनाऱ्यावर राहणाऱ्यांचे हक्क अबाधित झाले पाहिजे. म्हणून आपल्याला हा किनारा हक्क कायदा, कोस्टल राईट ऍक्ट आला पाहिजे. मी आणखीन सांगू इच्छितो की 19 मोर्चा झाला, त्यानंतर काही इन्व्हेस्टर मिळाले
युनिव्हर्सिटी अंमलबजावणीमध्ये असं आम्हाला समजलं आहे. परंतु अदानी का अदानी नावाचा माणूस आहे, तो मंडळी बंद मानणार. आम्ही अदानी सांगतो, तुम्ही अदानीतील आम्ही सुद्धा अदानी आहे. आमच्या पोटावर काय जेवण तुम्ही करू शकत नाही. आणि मग आम्ही सांगू इच्छितो की आमच्या माझ्याला तुम्ही लागू नका. ही ताकद ही गाडी ताकद समोर आलेली आहे. आमच्या माझ्याला लागू नका. आम्ही कमवतो, खातो, पितो, मजा करतो, निसर्गरम्य राहतो. परंतु आमच्या पोटावर आभार मानतो काय येण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमची वाट लावल्याशिवाय ठेवणार नाही. हे आम्ही ते सांगू इच्छितो. आणि अजून सांगतो की जर सरकार आजच्या या चित्रपटामध्ये आता ऐकलं नाही तर आपण जसं नारायण पाटील अध्यक्षांनी सांगितलं की आपण कारण ह्या वाढवून केंद्रामध्ये 26% भाग जो फक्त महाराष्ट्र शासनाचा आहे, 70% भाग जो आहे तो केंद्र शासनाचा आहे. म्हणून आम्ही सांगू इच्छितो की जर शासन झाल्यापासून ऐकलं नाही तर आम्ही आपण सर्व दिल्लीला धरण द्यायचे, जनता मुंबईला जायचं आहे, तिथे आपला आवाज दाखवायचा आहे. मी इथे थांबते, परंतु थांबण्यापूर्वी आपल्या सांगून सुद्धा बोलणार नाही. पण सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे बढ़ती है. लेकिन अंदर की बात क्या है मालूम है? अंदर की बात यह है, अंदर की बात है पुलिस हमारे साथ है. अंदर की बात है पुलिस हमारे साथ है. अभी समझो कि हमसे जो टकराएगा मिट्टी में नहीं समुद्र में डूब जाएगा. हमसे जो टकराएगा वो समुद्र में डूब जाएगा. आणि म्हणून सांगतो की आपण महिला म्हणतात काटेंगे तो काटेंगे, मच्छी जैसे काटेंगे, काटेंगे तो काटेंगे. परंतु आता एक महिलाने आणखी गोष्ट आणलेली आपल्या महिलांनी, ते उखलेंगे उशी कैसे उखलेंगे, उखलेंगे उखलेंगे इथे सांगतो लढेंगे जितेंगे, लढेंगे आलेलं आहे. माझं नाव केदार लक्ष्मीपुरे आहे. महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे मी. दिल्लीला ही संस्था आहे. 70 वर्ष जुळली. किरण साहेबांनी मला आमंत्रित केलेल्या या कार्यक्रमामध्ये आणि आज आपल्याला पाठिंबा देण्यासाठी मी आलेलो आहे. ते अखिल भारतीय तरुण समाज महाराष्ट्रातर्फे वाढवडणार बंद रद्द झाला पाहिजे यासाठी अखिल भारतीय तरुण समाजाचा पाठिंबा आहे. तुम्ही सगळ्यांनी झोपू नका, खाली बसू नका. या आझाद मैदानात आपल्या आलेलं आता येताना मला एक म्हातारी महिला भेटलीच आहे. अध्यक्ष साहेब क्लिअर भाऊ ऐका आणि सगळ्यांनी ऐका. आता महिन्यात मला एक महिला भेटली, कधी महिला मला विचारतो का आलास बाबा इथे, आझाद मैदानात का आलास. आता लढाई संपून आम्ही तर गेलो नाही इकडनं, इमेज गेलो ना. आता तुम्ही तुम्हाला आझाद मैदानाला लढाई लढताय तर आम्ही बोललो की आता आम्ही त्यांच्याशी लढाई लढतो. आता आपल्या माणसांची आम्हाला लढावं लागतं. आता आमचा हक्क आमच्याकडे घेऊन घेत आहे म्हणून आम्हाला ही लढाई लढावं लागते. म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. आता आझाद मैदानामध्ये आम्ही काय करत पण आज आमची सरकारने आम्हाला त्याचा विरोध करायला लागतोय. तर आमचा विरोध जेवढे आहे मच्छीमाराच्या संघ जेवढे विरोध झाले पाहिजे. आपल्या मच्छीमार्गीचं पण व्यवस्था झाली पाहिजे. आमच्या आई इथे बसलेले आहे, आमच्या सर्व माया बहिणी बसलेले आहेत. अखिल भारतीय तरुण समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यासाठी आझाद मैदानामध्ये पिक्चरचा गाणं झाला होता की अपनी आजादी में हम हरगिज मिटा सकते नहीं. बोला अरे अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं और सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं. जय हिंद जय महाराष्ट्र. मंडपामध्ये बसलेले आहेत आपल्या सर्व महिलांनी त्या ठिकाणी उठून आपल्या मंडपामध्ये यायचे. थोडीशी गैरसोय थोडीशी गैरसोय समग्र शिक्षण संघर्ष समितीचे कार्यकर्ते आलेले आहेत. त्यांना बसण्यासाठी जागा आहे ते पुढे आपल्या आंदोलकाने वेगवेगळे आंदोलन करत आहोत. एक वेळा असा काळ होता की वाढवंतासाठी
जागतिक स्तरावरती मानल्यानंतर एक अजस्रा DMO या नावाची कंपनी जी कॉन्ट्रॅक्ट मध्ये होती, त्या कंपनीने आपला गासा गुंडाळून हे वारवण बंदर सोडून टाकला, आपल्याला देऊन टाकशीची चार आहे असं त्यावेळी दिसलं. पण भारतीय राजकारण्यांना आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या झालेलं आहे. मित्रांनो, हे वाढवणचं आंदोलन 30 वर्षापूर्वी आदरणीय थॉमस कोचेरी, आई बंडरकर, आपले राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ पाटील, दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी या आंदोलनाची सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने ते पुढे आणलं. या आंदोलनाच्या पुढे आदरणीय नारायण पाटील यांनी समर्थपणे नेतृत्व केलं. आज वयाच्या 81व्या वर्षामध्ये ते असताना आपल्या कोळी बांधवांच्या, मासेमारांच्या, शेतकऱ्यांच्या, मुलींच्या, आदिवासींच्या आणि कष्टकऱ्यांच्यासाठी त्यांनी हे आंदोलन धगधगत ठेवलं आहे. म्हणून नारायण पाटील आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो, त्याची आम्ही समर्थपणे नोंद घेतो. या आंदोलनामध्ये जे अनेक कार्यकर्ते होऊन गेले, रामभाऊ पाटील देवाघरी गेले, नरेंद्र पाटील देवाघरी गेले, सुभाष तानावरे देवाघरी गेले, किती लोकांची नावं घेता येईल जाणे. ह्या आंदोलनामध्ये मासेमारांची जोड फिरकीने बाजू घेतली, सरकारपर्यंत लढू गेले. आज आता या सभेला सुरुवात होताना महाराष्ट्र राज्याचे मत्स्यमार खात्याचे मंत्री आणि बंदर विकासाचे मंत्री नितेश राणे यांच्याकडनं त्याचे वाढवण त्यांच्यासाठी रत्नागिरीपेक्षा जवळचं आहे, त्यांनी वाढवणला यावे आणि वाढवणच्या लोकांना सांगावं ते आधी त्यांच्या हातामध्ये श्रद्धा मार्ग आहे. आणि राष्ट्रपती मंडळींना आपली खात्रीपूर्वक सांगतो की याच्यामध्ये सरकारचा काय वेळ आहे. महाराष्ट्र सरकारचं डोकं फिरलं आहे असं रामकृष्ण तांडेल बोलले. त्यांची रेवरून सांगतो, या महाराष्ट्र सरकारने एवढा घाणेरडा विचार आपल्या डोक्यामध्ये रुजवला. कसला विचार की राज्याच्या तिजोरीचे आणि या वारमान बंदराच्या प्रोजेक्टमध्ये गरिबांचे, कष्टांचे, तुमच्या आमच्या घराचे 26% पार्टनरशिप ह्या सरकारनं जेएनपीटीच्या प्रोजेक्टमध्ये टाकलेला आहे. 26% पार्टनरशिप सरकारला करायला सरकारकडे दुसरे काही मार्ग नाहीत का? दुसरी सरकारला टेंडर काढता येत नाही का? देशावर सर्वात महत्वाचं आणि कथाकारस्थान काय आहे? वाढवण संपल्यानंतर सरकारला चाळीमध्ये चौथी महामुंबई काढण्याचा एक ठेका जाहीर केलेला आहे. त्यातल्या त्या सरकारनं वाढवण कालव्याच्या समुद्रामध्ये विमानतळ बांधायचे एक सुपरवास केलेला आहे. या सगळ्या गोष्टी पाहता हे सरकार ओरबडणाऱ्या गोष्टी करत आहे, गरिबांना लुटत आहे. का नसे झालं? कारण आपल्या मासेमारांचे जे रेग्युलर येत आहे त्याच्यामध्ये सरकारनं महाराष्ट्र सरकारला आपण पालघरमधून इशारा दिला होता. असं सांगितलं, काटेंगे बाई काटेंगे, मच्छी जैसे काटेंगे. आणि ती जे काय आहे आम्हाला मच्छीमारीसाठी पाहिजे, आम्हाला इतर कामासाठी ते वापरायचे नाही. आणि म्हणून सरकारने समजून घेतलं पाहिजे की हे वाढवण बंदर आहे, जिल्हा बंदर आहे, मुंडे बंदर आहे आणि टेक्सटाईल पार्क आहे. याच्याने सगळ्यांचा विनाश होणार आहे. त्याचबरोबर दिल्ली मुंबई इंटरसिटी कॉरिडॉर आहे, त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन येते, बुलेट एक्सप्रेस येतो. या सगळ्यामुळे
खास करून हा इशारा देण्यासाठी ह्या आझाद मैदानावरती आपण इथले भूमिपुत्र आदिवासी मच्छीमार सगळे लोक आलेलो. सरकारने ऐकावं. मागे पण आम्ही सांगितलं होतं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे लोक एसी मध्ये बसून एखादा प्लॅन तयार करतात. ते बघत नाही त्या जमिनीवर वस्तुस्थिती काय ते त्यांना अजिबात पडलेलं नाही. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे बंधू आणि भगिनींनो, 26 जानेवारी काय प्रजासत्ताक दिवस आहे आणि 26 जानेवारी रोजी ह्या मुंबईमध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे. ह्या मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये हजारो वर्षापासून आमचे आदिवासी बांधव राहतात आणि त्यांना घरातून बाहेर करण्यासाठी हे सरकार संपवलं. आमच्यासाठी वनात्मक कायदा 2006 दिलेला आहे, पण ह्या सरकारला त्याचा विसर पडलेला आहे. आम्हाला अतिक्रमणदारी ठरवून तिथून हटवायचं काम करतायत. म्हणून ह्या मुंबईमध्ये गरीब मजूर झोपडपट्टी धारक असतील ह्या सगळ्यांवरती कळवलेलं आहे आणि म्हणून ह्या मोर्चामध्ये ठाणा असेल, मुंबई असेल, पालघर असेल, रायगड असेल सगळ्या भागातून हा समाज आलेला आहे. आणि सरकारने लक्षात ठेवलं, जसं गृहवक्त्याने सांगितलं की आम्ही व्यवस्था मानतो, लोकशाही मानतो. आमच्या जवळचं ऑफिस होतं जिल्हाधिकारी ऑफिस, आम्ही त्यांना जिल्हाधिकारी निवेदन दिलं की तुम्ही यांना गावात जात नाही म्हणून आम्ही निवेदन देण्यासाठी आज मुंबईला आझाद मैदानावर आलेलो. आणि खास करून आठवण करून देतो, आज 23 मार्च आहे आणि हा दिवस हा शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. शहीद भगतसिंग यांना राजगुरू यांना या दिवशी फाशी दिलं होतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. यासाठी हा दिवस बघण्यासाठी का सरकार आमच्यासाठी आलेला आहे, हा स्वतंत्र त्यासाठी बोलवलेला आहे. म्हणून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. हे जे काय हल्ला आहे आपला भूमिपुत्र लक्ष्मीबाई आहे तमाम गरीब जनता त्याच्यावरती सरकारने उभं होत आहे आणि वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या नावासाठी आदिवासींना, भूमिपुत्रांना, मच्छीमारांना चाललेलं आहे. आणि कुठली मुंबई बनवायची, मुंबई चौथी मुंबई बनवायची. एक मुंबई तुम्ही नीट चालू शकत नाही. थोडा पाऊस पडला गटाला तुमतात इथे नीट काय जगण्यासाठी नाही आणि तुम्ही चौथ्या मुंबईची गोष्ट करायला केलेला आणि कदापि आम्ही सगळे लोक हा नियम ठेवतो की दिल्ली मुंबईला आमचं सरकार, आमच्या जवळच आमचं सरकार, ग्रामसभेला आम्हाला अधिकार दिलेला आणि तो अधिकार आम्ही वापरणार आहोत. ह्याच्या पुढे तुमच्या सरकार या ठिकाणी काही काय नसेल पण मॉर्लन बंदरचा सर्वे करायला तर तुम्ही येणार पाहिजे, तुमच्या दारांचं पाहायला जाणार नाही हा भरपूर काही सांगत असतो. यापुढे तुम्ही सर्वेच्या नावाने मॉर्लन बंदरच्या नावाने दिसायचं नाही. एवढंच करून माझी संपर्क सगळ्यांना जोहार. वळवणबंदर संघर्ष समिती व सर्व सहयोगी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार, आदिवासी, शेतकरी, ड्रायव्हर आणि सगळ्या भूमिपुत्र यांच्या अस्तित्वासाठी, हक्कासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. हा लढा 1 वर्षाचा नसून, 5 वर्षाचा नसून, 10 वर्षाचा नसून, आपण 30 वर्ष यासाठी संघर्ष करत आहोत. मला अभिमान वाटतो की 30 वर्षापर्यंत आपण त्या वळवणबंदरावर एक दगडही, एक भीती रस्ती दिलेली नाही. हा आपला विजय आहे, आपल्या संघर्षाचा विजय आहे. जर वळवणबंदर झालं तर जिंदाल बंदर येईल, जिंदाल बंदर झालं टेक्सटाईल पार्क येईल, टेक्सटाईल पार्क झाली तर चौथी मुंबई येईल, चौथी मुंबई होईल 115 म्हणून. आणि सर्वात महत्वाचं की त्या वळवणबंदराच्या आजूबाजूला समुद्रात तलाव विमानतळ येईल. या सर्व प्रकल्पाचा मूळ काय आहे
कारण का ब्राह्मण मंदिरासाठी 3,900 एकरचा भराव आहे आणि त्या भरावामुळे आपली मासेमारी नष्ट होणार आहे. मासेमारी नष्ट झाली म्हणजे आपण नष्ट होणार, विविधता नष्ट होणार. म्हणून आपल्याला ब्राह्मण मंदिर नको आहे. ब्राह्मण मंदिर बरोबरच आपण अजून 10 वेळा मागण्या शासनासमोर ठेवत आहोत. त्यातील सर्वात मोठी महत्वाची मागणी म्हणजे प्रॉपर मार्केट, सेशनला आणि भाऊचा धक्का. हे तिन्ही मार्केट आपल्या मुंबईतील आत्मे आहेत, मच्छीमारांचे आत्मे आहेत. तेही नष्ट करायचा घाट सरकारने घेतलेला आहे. आपल्या भगिनी त्या ठिकाणी खूप संख्येने आहेत. सगळ्याच भगिनी मासेमारी कोणी स्वीकारतात तर मासे विकायला येतात. आज प्रॉपर मार्केटची अवस्था काय आहे? त्या एनजीएफ मार्केटमध्ये बेसमेंटला म्हणजे 6 मजले खाली आपल्याला मासे मार्केट दिलेलं आहे. चालेल का आपल्याला? म्हणून ज्या ठिकाणी प्रॉपर मार्केट आहे त्याच ठिकाणी आम्हाला आमचं मार्केट बांधून द्या. तुम्ही त्याच्यावर 40 मजली इमारत बांधा, 50 मजली इमारत बांधा, आम्हाला त्याचं लेणं देणं नाही. परंतु ज्या ठिकाणी मार्केट आहे त्याच ठिकाणी आम्हाला मार्केट बांधून द्यायला पाहिजे. आमचा हक्क आहे आणि अधिकार आहे आणि ते 36 टक्के आहे. सर्व मच्छीमार सहकारी सोसायट्यांचे, एलपीडीसीचे, बँकांचे, फायनान्स स्कीमचे 36 टक्के आहेत. या ठिकाणी शेतकरी बांधलेले आहेत, आदिवासी बांधलेले आहेत. आपल्या सरकारने आपल्याला कृषी दर्जा दिलेला आहे. त्या कृषी दर्जाप्रमाणे आजपर्यंत आपल्याला कुठली सवलत मिळालेली आहे का? जर कृषी दर्जाप्रमाणे आपल्याला सवलत नाही मिळत असेल तर आपली एकूण कर्जे फक्त 822 करोड आहेत. शेतकरी बांधवांना जशी त्यांची कर्ज माफ केली जातात त्याच पद्धतीत आपल्याही मच्छीमारांची कर्ज माफ केली पाहिजे सरकारने. ही मागणी घेऊन प्रदूषित पाणी सोडलं जातं. संपूर्ण सिंधुदुर्ग म्हणजे पालघरपर्यंतचे खाडे, खंडे, समुद्र प्रदूषित झालेले आहेत. ते प्रदूषित पाणी सरकारने प्रदूषित पाणी समुद्रामध्ये न टाकता त्याची रिसायकल त्या कंपनीने केली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. आता 2 दिवसापूर्वी आपल्या सर्वांना माहीत असेल 2 दिवसापूर्वी डिझेलचे दर वाढविण्यात आलेले आहेत. आमचं म्हणणं असं आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये मच्छीमारी नौकांना डिझेलसाठी 23 रुपये सरकार केलेले आहेत आणि रिटेलरसाठी म्हणजे 2 कॅटेगरी आहेत. आपण बल्क कॅटेगरीमधून डिझेल घेतो आणि रिटेलर कॅटेगरी आहे. तर बल्क कॅटेगरीला 23 रुपये दरवाढ केलेली आहे आणि रिटेलर कॅटेगरीला दरवाढ केलेली नाही. जर कंपन्यांना शासनाला दरवाढ करायची असं आपल्याला मागणी आहे. आमच्या जगण्याशी निगडीत आहे, आमच्या अस्तित्वाशी निगडीत आहे आणि त्या शासनाला मान्य कराव्या लागतील. जर मान्य करायच्या नसतील तर आमचा पुढचा लढा हा दिल्लीत असेल. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय मच्छीमार. मच्छीमार एकजुटीचा, मच्छीमार एकजुटीचा, समुद्रांच्या हक्काचा, जमिनांच्या हक्काचे, मुंबई आमच्या हक्काचे. खाण्याचे पण आहे, येऊनचे पण आहे, आणि कोणीचे पण आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं मी आदिवासी जे आहेत ते नॅशनल पार्क मध्ये राहतात त्यांना इथून हटवायला सरकारने ठरलेले आहे. हटवून ते कुठे न्यायचं माहिती आहे का? कुठे न्यायचं आहे? सरकारचं प्लॅन अशी आहे की त्यांना पालघर जिल्ह्यात पाठवायचं. सरकारने नारळ सुद्धा घेतलेले आहेत. उत्तमला आम्ही नेऊ, त्यांना केळवला नेऊ, दापचुरीला नेऊ. जिथे जगण्याचे साधन नाही आहे त्यांना तिथे राहतात.
ते कसं जगतील? आणि पालघरला पाठवलं तर आम्ही, जरी तुम्ही आमचे भाऊ आहात, आपण त्यांना तिथे राहू देणार? तुम्ही आमचे भाऊ जरी आहेत, तुम्हाला येण्याची इच्छा नाहीच, आणि आम्ही तुम्हाला तिथे देणार नाही. कारण आणि हीच आमची शोकांतिका आहे की जे आमचे संसाधन जे आहे, सरकार जे आहे तिथून घेतं, जे आमची नैसर्गिक संसाधन आहे त्याच्यावर जगण्याचे आधारच नाही राहणार वामनबंद सारखा बांधून, आणि तिथे बाहेरचे लोक येतील, हे चालणार नाही बाबा. हे कसला विकास? मुंबईची विकास होऊन दे आणि इथल्या लोकांना तिथे पाठवायचं, हे चालणार नाही. इथे पासून डॉक्टरांनी सांगितलं की चौथी मुंबई येत असेल. पहिली मुंबईचे काय झालं? पहिली मुंबईमध्ये हे सुद्धा आम्ही पाहिलं की पहिली मुंबईमध्ये जे इथला मूळ रहिवासी, ते कोळी असो किंवा आदिवासी असो किंवा ईस्ट इंडियन असो, त्यांचे पाडं जे आहेत, त्यांचे गावठण जे आहेत तिथेच राहिलं. त्यांना हक्कलं नाही पण जगू दिलं नाही. आणि तसं करणाऱ्या त्यांच्या भोवताली तरी बिल्डिंग बांधलं, जे पाडं आहे भोवताली बिल्डिंग, आणि आपलं चौथी मुंबईमध्ये आदिवासीला हक्कणार नाही. आम्ही कसं हक्कलो आमच्या भावाला, असं फडणवीस सांगतील. तुम्हाला तिथे राहून येतील, तुमच्या जमिनी घेतील, तुमचे जंगल घेतील, तुम्हाला तिथे राहून येतील. कारण जे बिल्डिंग येतील तिथे, त्या बिल्डिंगचे लोकांना, जे बाळांना, त्यांना तुमचं भांडी घासायला लागणार आहे आणि तुम्हालाच लावणार ते कामावर. ही वस्तुस्थिती होणार आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो की आमचे जे संसाधन जे आहे आम्ही सोडणार नाही, आम्ही जगण्याचे संसाधन आम्ही सोडणार नाही. आणि त्यासाठी आज इथे इथं जे भूमिपुत्र आहेत, आपण सर्व आलो आहोत. लोकशाही पुढे गेली, आम्हाला विचारलं का? आम्हाला काही विचारलं नाही. आणि उलट जे आपला जे राज्यघटनेने आपला दिला आहे कायदा, पैसा कायदा जे आहे, पैसा कायदा तुम्ही नष्ट करायला घेतला आहे. तुम्ही चौथी मुंबई केलं, शहरी भाग केलं, मग आपोआप पैसा कायदा रद्द होईल. तर आदिवासींचं काय राहणार? आम्ही निघालो आहे रस्त्यावर कारण जगण्याचे अधिकार नाही. आमच्या आंदोलन आणखी तीव्र आपण करू. आज हे 15 वर्षापूर्वी भगतसिंग आणि राजगुरू आणि सुखदेवला तुम्ही त्याला फाशी दिली, ब्रिटिश सरकारने फाशी दिली. आज केंद्र सरकार, मोदी साहेब आणि फडणवीस साहेब, तुम्ही इतकं भूमिपुत्र जे आहे त्याच्या फाशी लावायला घेतला आहे आणि ते आम्ही सहन होऊ देणार नाही. आणि मग आमचे आंदोलन तीव्र चालू करू. ते सांगू बांधून संभवतो. या टीमने केलेले जे चित्रण आहे ते या गतीच्या मासिकामध्ये आहे. आपण ते जरूर आपल्याकडे पोहोचवून ही अध्यक्ष नारायण बागलाला विनंती करणार आहे की त्यांनी त्याचं उद्घाटन करावं. एकच गोष्ट सांगतो की जे पाडवड मंडळ होणार आहे, मागच्या बजेटमध्ये 3,400 कोटीची तरतूद महाराष्ट्र सरकारने केली. 19,000 कोटीची करायला पाहिजे होती, पण 3,400 कोटीची केली. डॉक्युमेंटमध्ये हा उल्लेख आलेला आहे. सरकार 10 पावलं मागे गेलेलं आहे. आपल्या 19 तारखेच्या अभियानानंतर, आंदोलनानंतर मी नारायण बागलाला विनंती करतो की त्यांनी गतिरोध अधिकारी त्या भगतसिंगच्या स्मृती केली, त्यांनी हे डिजिटल प्रकाशित करा. डिजिटल जाहीर करतो. यानंतर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी संघाचे अध्यक्ष माननीय जयवंत तांडेल सभेला संबोधित करतील. जयवंत तांडेल. मार्केट मुंबईमधील सर्व मार्केट, कपड मार्केट, कसून आणि सर्व मुंबईच्या सहकारी संस्था आणि परिवारातून आलेल्या सर्व मतदार बांधवांना मी आपल्या या सभेत प्रथमतः स्वागत करतो. आणि आपल्या 19 तारखेच्या निर्णयानंतर या सर्व वरवण बंदर सभा, जिल्हा बंदर सभा, निर्णय सभा, तसंच विमानतळ सर्व मतदार करण्याच्या उद्देशाने आजचा हा
मोर्चा आपण मुंबईमध्ये आयोजित केलेला आहे. आपण या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वारंवार सांगतो, या सर्व प्रकल्पामुळे आमचे मच्छीमार उद्ध्वस्त होणार आहेत, निसर्गजन्य होणार आहेत, आमच्या मच्छीमारांचा विनाश होणार आहे. वारंवार आपण या सरकारला समजून सांगतो, विनंती करतो, मोर्चाच्या माध्यमातून त्यांना इशारा देतो, पण ते सरकार ऐकण्याच्या तयार नाही. परंतु आपण या सरकारला पुन्हा एकदा सांगू इच्छितो, आम्ही या मोर्चामध्ये आजही सहभागी झालेलो आहोत आणि यापुढे आम्ही आमच्या मोर्चा असे करत आहोत. आपण कायमस्वरूपी स्वरूपी रद्द करत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही हे आम्ही आपल्याला सांगू इच्छितो. म्हणून देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे, आपण या राज्याचे खरोखरच या प्रदेशाचे राजा असाल तर इतिहास साक्षर राहणार आहे. जर आपण हे सर्व प्रकल्प रद्द करून दाखवले तर आपल्याला या सर्व आमच्या मच्छीमार बांधवांचे आशीर्वाद मिळणार आहे. नाहीतर इतिहास साक्षर आहे या मच्छीमारांचा आमच्या सर्व या भूमिकेचा वाटावा करणारे एकटे मुख्यमंत्री होते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. म्हणून या शांत आणि हा इतिहास घेऊन आला आणि आपल्याला माझी नम्र विनंती आहे की आमच्या अपुरे जोडून या उन्हाळ्यामध्ये आमचे सर्व मच्छीमार कार्यकर्ते, आमचे भूमिपुत्र, आमचे सर्व आदिवासी बांधव आपल्याला गावाकडून सांगत आहेत हे प्रकल्प आमचा विकास करणार आहे आणि आपण तात्काळ व्यक्त करा. आणि आपल्याला तिथे जायचं असेल, तिथे जावं वाटतं तर तुम्ही गुजरातला द्या. गुजरातला समजा 26% आपली भागीदारी द्यायला पैसे नसतील तर आज आमचे निधी सगळ्यांकडे केली घेत होते. आम्ही गावागावातून निधी करून सर्विससाठी निधी गुजरातला देऊ, पण आज प्रकल्प गुजरातला द्या, पण आमच्याकडे कदाचित आम्ही प्रकल्प होऊन देणार नाही. एवढं सांगून देऊ. भारताचे संपूर्ण जमलेले आपले मच्छीमार, शेतकरी, आदिवासी बंधूंनो, मातांनो आणि भगिनींनो, आपण एवढे मोठ्या संख्येने आज या मोर्चामध्ये सामील झाला. खरंतर हा मोर्चा नाही तर हा लढा आहे. हा लढा जो आपल्या अस्तित्वाशी, आपल्या भावी पिढीच्या भविष्याशी निगडीत आहे. मित्रांनो, हा लढा गेल्या 30 वर्षापासून चालू आहे आणि 30 वर्षापासून चाललेल्या लढ्यामध्ये आपण वाळवंट बंदर या एका मुद्द्यावर आपण हा लढा लढवलेला आहे आणि आजही इथे जमलेलो आहोत. हा 30 वर्ष जुना लढा झाला, परंतु आता नवीन काय, नवीन असं आहे की आज सरकार हे आपल्यावर प्रकल्पाचा भुईभार करत आहे. हे प्रकल्प उद्ध्वस्त करणारे प्रकल्प आहेत. शेतकरी असो, मच्छीमार असो, आदिवासी असो, गायमेकर असो, हे सगळ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. मित्रांनो, वाळवंट बंदराचं फक्त आंदोलन किंवा मोर्चा नाहीये, तर हा मुरगेच्या विमानबंदरा विरोधात आहे, देवळाच्या टेक्स्टाईल पार्क विरोधात आहे, समुद्रात भव्य असं जे एअरपोर्ट बांधणार आहेत, विमानतळ बांधणार आहेत, त्याचं आंदोलन आहे आणि हे 34 मुंबईचं आंदोलन आहे. मित्रांनो, ह्याला लागून सर्व कोस्टल रोड बांधायला घेतलेला आहे. हा कोस्टल रोड हा सगळ्यांना जोडला जाणार आहे. मित्रांनो, आता वाळवंट बंदर होत नाही तेव्हा त्यांनी मुंबईचं बंदर समोर आपले काढलेलं आहे आणि लक्षात ठेवा, प्रत्येक बंदरामध्ये म्हणजे प्रत्येक 12 किलोमीटरच्या अंतरावर जिल्ह्यांसारखं बंदर हे आपल्या समोर काढणार आहेत आणि घालणार आहेत आणि सगळी बंदरं कोस्टल रोडच्या माध्यमातून सगळी जोडणार आहेत. मग त्यामध्ये जर पंपकडेचं मरीना पार्क असेल, ससून ताब्यातून घेण्याचा भाग चालवला असेल, कॅफर मार्केट आपल्या हातातून घेण्याचा भाग घातलेला असेल, तर हा सर्व नवीन तारीख पासून ते वाळवंट आणि वाळवंट पासून गुजरातपर्यंत हा कोस्टल रोड धावणार आहे आणि कोस्टल रोड धावल्यानंतर आपली संपूर्ण किनारपट्टी, आपला समुद्र आणि आपली भूमी म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी या सगळ्या सरकार अदानीच्या खिशात राहणार आहे.
अंमली पदार्थ पकडला होता, परंतु त्यापासून 2021 पासून आजपर्यंत रिपोर्ट बाहेर आलेला नाही. मग हे जे काही करते सरकार ही बंद ताब्यात घेऊन आणि अदानीच्या घटात करायचं आहे. या अदानीला स्मगलर अदानीवरून आपण संबोधलं तरी चालेल, कारण या वेळेला 3 टन गांजा साठवून देखील जर शिक्षा होत नसेल तर आपल्या जमिनी, आपल्या समुद्राने, या शेतीच्या जमिनी ह्याच्या घशात घालण्याचा घाट जो चाललेला आपण कदापि करू देणार नाही. मित्रांनो, आणि त्याच्या गोष्टी आहेत की JNPT बंदर बांधलं 40 वर्षापूर्वी, त्यावेळेला नावाने शेवाई करून गाव होती 40 वर्षापूर्वी. आजही ती गाव आहेत, परंतु शेवा गावामध्ये त्या 40 वर्षापूर्वी सरकारने त्यांना लेखी आश्वासन दिली होती की आम्ही तुमच्यासाठी अमुक अमुक करू, आम्ही तुमच्यासाठी अमुक अमुक करू, आम्ही तुमच्यासाठी अमुक अमुक करू. लेखी आश्वासने आजही दूर पडत आहेत. आपला या शेवाच्या गावाच्या लोकांचा सरकारने धोकाधडी केलेली आहे. आजही तुम्ही शेवा गावात गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की आपली लोक ट्रान्झिट कॅम्प म्हणजे शेल्टर जागा जशी असते का तशा पद्धतीमध्ये राहत आहेत. अगदी किरकोळ म्हणजे त्यांची प्रगती आहे आणि त्यांची स्वयंपाकघरावर आहे अजूनही 40 वर्षानंतर. म्हणून सरकार जे आपल्याला पुनर्वसनाचं आश्वासन देत आहे त्यामध्ये काही लोक भुलली जात आहेत, आपल्या जमिनी हाताला शिथिल करत आहेत. म्हणून त्यांना सांगणं आहे की तसं करू नका. 40 वर्षाचा अनुभव आपल्या समोर आहे आणि या 40 वर्षाच्या अनुभवाचा आपण अनुकरण पुन्हा एकदा करायचं नाहीये. सरकार आपल्याला आपली ही मनमानीसाठी प्रोग्राम राबवून आपल्यावर लागत आहे. पुढे हे नक्षलवाद कसा तयार होतो अशा या सरकारी धोरणामध्ये नक्षलवाद तयार होतो आणि पुढे लाखोच्या संख्येने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर लोक बसलेली आहेत, मच्छीमारी करत आहेत, शेती करत आहेत. मित्रांनो, मला सरकारने ध्यानात घ्यायचं आहे की हा लढा आता व्यापक होत आहे आणि अनेक जात आहे. म्हणून आपल्याला सतर्क राहायचं आणि एक चित्र आपली राखून ठेवायची आहे की ती सुरुवातीपासून जे चित्र बोलत आहेत घोषणा देत आहेत. अरे एकाच चित्र, अरे एकाच चित्र, अरे एकाच चित्र डोके बंद राहतं, अरे एकाच चित्र पाहणी लागली असेल. सकाळपासून आपण घरातून निघालेले आहोत आणि त्यामुळे स्वाभाविक आहे थोडीशी गर्दी होते, परंतु अस्तित्वाचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला एक दिवस ती तहान भूक आपण विसरली पाहिजे असं मला वाटतं. आज हा जो वाढवण बंदर, रोडवे बंदर, टेक्सटाईल पार्क किंवा चौथी मुंबईचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हा प्रश्नाच्या विरोधामध्ये गेले सातत्याने 29 वर्ष हा लढा चालू आहे आणि आज सुद्धा आपण ह्या लढाई लढण्यासाठी म्हणून इथे सगळे उपस्थित झालेले आहोत. आणि ह्या लढाईच्या जनजागृतीबद्दल न बोलताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे बोलतात नेहमी या विषयावर बोलणार आहे. त्यांची एक भूमिका सातत्याने की वाढवण बंदर हे जमिनीवर उभं होतं, परंतु आम्ही राईटर्स वे काढला आणि हे बंदर आम्ही 6 किलोमीटर समुद्रात आतमध्ये घेऊन गेलो. मित्रांनो, किती अतिशयोक्ती आहे ते पहा. हे बंदर आतमध्ये का नेलं? वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीची डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणामध्ये चालू असलेली केस आणि त्या दरम्यान आपले प्राध्यापक भूषण भोईर यांनी पर्यावरणाचा आणि वाढवणच्या समुद्रात असलेल्या पर्यावरणाचा जो अभ्यास केला त्या अभ्यासासाठी त्यांना हे बंदर 6 किलोमीटर आतमध्ये न्यावं लागतं. परंतु हे हुशारता किती मारतात की आम्ही राईटर्स वे काढला आणि 6 किलोमीटर बंदर आतमध्ये नेलं. फक्त एकच गोष्ट घडली की जर बंदर समुद्र किनारी झाला असतं तर इथली सगळी गावं ही तातडीने विस्कळीत झाली असती, परंतु 6 किलोमीटर आतमध्ये गेल्यामुळे फक्त ही वेळ 5 ते 6 वर्ष पुढे सरकलेली आहे. जर हे बंदर झालं तर पुढच्या काळामध्ये येणारी किनारपट्टीची सगळी गावं
ही 5 ते 6 वर्षानंतर विस्थापित होण्याच्या मार्गावर असणार आहे. हा हे आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांचा राहील. दुसरी गोष्ट, आज सकाळी काही सरकारी अधिकारी आणि दलाल वाडव्यांमध्ये वडेच्या हद्दीवरती येऊन काही नकाशे घेऊन आले होते, परंतु गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे ते तिथून पळाले. लक्षात घ्या, आज आपण जेव्हा मंचावरती सतत बोलत असतो की आपण ही लढाई लढतोय, आपण ही लढाई चालू ठेवलेली आहे, परंतु प्रत्यक्षात तिथे काम करणारे डायनेते बंधू आणि शेतकरी बंधू जे तिथे जागेवरती उपस्थित असतो ते ह्या लढाईचा खरा केंद्रबिंदू आहे. या बंधूंनी ही लढाई चालू ठेवलेली आहे, कारण तिथे कुठलाही अधिकारी येऊ शकत नाही, तिथे कुठलाही JNPTचा टेंडर घेतलेल्या कंपनीचा अधिकारी येऊ शकत नाही, कारण असे अधिकारी जेव्हा येतात त्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावण्याचं काम हे आमच्या हळूहळू वाढवून तिकडे पडायची जी डायनेटरचं काम करणारी भूमिपुत्र मुलं आहेत ही सातत्याने करत असतात आणि आज त्यांनी हे करून दाखवलेलं आहे. दुसरा आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मुद्दा आणखी मांडला होता की इथे नॅचरल 20 मीटरचा डीप ड्राफ्ट आहे, म्हणजे समुद्रामध्ये 20 मीटर इतकी खोली असल्यामुळे जगातलं सगळ्यात मोठं जहाज इथे उभं राहू शकतं. परंतु आमचे कोळी बांधव उमेश पांडे सातपाटीचे यांनी आणि पाणीव संघर्ष समितीचे सुजय मोरे या लोकांनी प्रत्यक्षात त्या जागेवरती जाऊन एक सर्वे केला होता आणि तो सर्वे सरकारने किंवा शासनाच्या ज्या संस्थांनी सर्वे केलेला आहे त्या संस्थांच्या सर्वेला जोड देणार आहे, परंतु शासन खोटे बोलतंय. सर्वेच्या आड बऱ्याच गोष्टी लपवून ठेवतंय. तिथे फक्त 13.5 मीटरचा खोलीचा ड्राफ्ट आहे, तिथे 20 मीटरचा ड्राफ्ट नाही. हे सरकार आणि हे फडणवीस साहेब सातत्याने खोटे बोलतंय आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतायत. इथे आमच्या परिसरामध्ये असलेला शेतकरी आणि त्यांनी पुकारलेला डायनेटिंग व्यवसाय हा इतका पुढे गेलेला आहे की आज आधुनिक तंत्रज्ञानाची जोड धरून प्रत्येक व्यक्तीकडे गाडी, बंगला, शेती आणि सुख समृद्धी आहे. ज्यांना साधं ITIचं प्रशिक्षण सुद्धा कधी घेतलेलं नाही, ज्यांना कधी शासनाने योजना त्यांच्यासाठी राबवल्या नाही, फक्त JNPT इथे खोटं बोलतंय की आम्ही तुमच्यासाठी क्लस्टर निर्माण करू आणि खोटं भूलथापा करून काही लोकांना बळी पडतंय. माझी त्या बळी पडणाऱ्या लोकांना सुद्धा विनंती आहे की असं खोट्या भूलथापांना बळी पडू नका आणि शासनाच्या छोट्या योजनांना सुद्धा भूलथापांना बळी पडू नका आणि एकजूट राहा, कारण भूमिपुत्रांची एकजूट हीच खूप महत्वाची आहे. इथे असलेला आदिवासी बांधव त्यांचे जागेवरचे डोंगर फोडले जाणार आहे. ज्या आदिवासी बांधवांना सूर्य प्रकल्पातलं विस्थापित केलं, ज्यांच्या गेले 50 वर्षामध्ये 7 नामांकन केलेले नाही, त्याच आदिवासी बांधवांना सरकार म्हणतंय, शासन म्हणतंय की तुम्ही ह्या सरकारी जागेवरती अतिक्रमण करून राहताय. म्हणजे एका बाजूला आमची जमीन देणार राहील, आमची जमीन देणार राहील, आमचे समुद्र देणार राहील. आमची जमीन देणार आहे, आमचे समुद्र देणार आहे. धन्यवाद. माझ्या आदिवासी, मच्छीमार आणि शेतकरी भावा बहिणींना सगळ्यांना एक जोरदार जिंदाबाद. आज जोरदार ताकदीनं महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना आपण आपला प्रश्न मांडायला इकडे आलेलो आहोत. तुमच्या या ताकदीला सलाम करायला
आणि वाढवण बंदराच्या विरोधीचा लढा अजून मजबूत झाला पाहिजे, यासाठी पाठिंबा द्यायला मी आज रायगड जिल्ह्यातून आलेली आहे. आमच्या रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा, आदिवासींचा, मच्छीमारांचा सुद्धा तुमच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा आहे. आणि भावा बहिणीने हा लढा लढवलाच पाहिजे. आज तुम्ही पाहताय आझाद नावाच्या मैदानात आपण बसलोय. आझाद आहे का इकडे काही? इकडे काही आझादी आहे? स्वातंत्र्य आहे? या आझाद मैदानासारखी आपली आझादी आणि आपली लोकशाही सुद्धा कोंडवून टाकलेली आहे. तिथं सामान्य माणसांचं, सामान्य लोकांचं हित बघितलं जात नाही. आपल्या देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यांना कायम देशप्रेमाचं उमाळे येत असतं. राष्ट्रप्रेम, राष्ट्रप्रेम. अरे राष्ट्र कोण आहे? तुमच्यासाठी राष्ट्र म्हणजे फक्त अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला आणि सगळ्या मल्टीनॅशनल आहे. तुमच्यासाठी हा देश म्हणजे शेतकऱ्यांचा, कामगारांचा, मच्छीमारांचा, आदिवासींचा, दलितांचा, भटक्या विमुक्तांचा, माणसांचा आणि नागरिकांचा राहिलेला नाही. तुम्ही खरे राष्ट्रद्रोही आहात. या देशाशी द्रोह तुम्ही मांडलेला आहे. कारण जागेवरून तुम्ही सामान्य माणसांना उठवून काढताय. इकडे गडचिरोली पासून ते इकडे सिंधुदुर्गापर्यंत जागोजाग लढे चालू आहेत. आणि हे कोणाचे जास्त चालू आहे? ज्यांच्याकडे जमीन आहे. जमीन म्हणजे फक्त मालकीची नाही, पण ज्यांनी जमीन सांभाळली, ज्यांनी जंगल सांभाळलं, ज्यांनी दर्या सांभाळला, ज्यांनी नद्या सांभाळल्या, ज्यांनी मच्छी सांभाळली, ज्यांनी लोकांच्या पोटाचा आधार म्हणजे आपलं सगळं अन्न जिथून येतं हे ज्यांनी सांभाळलं, त्यांच्यावर यांचा हल्ला आहे. लक्षात घ्या. या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना सवाल विचारला पाहिजे की तुमच्या पोटात जे अन्न जातं ते कुठून येतं? ते काय फॅक्टरीमधून येतं काय? ते टेक्सटाईल पार्क मधून येतं? ते विमानतळावरून येतं? तुम्ही मच्छी खात असाल, भाजी खात असाल, भात खात असाल, घोडा खात असाल, ते कोण पिकवतंय? ते आम्ही पिकवतो, सामान्य शेतकरी, मच्छीमार, आदिवासी, शेतमजूर. आणि तुम्ही आमच्या जीवावर उठलाय आणि आमचा आवाजच तुम्हाला ऐकू येत नाही. तुम्ही फक्त अदानीने गुडघे टेकले तुमच्या समोर बोट दाखवलं की तुम्ही त्यांच्या समोर गुडघा टेकता आणि म्हणता घ्या जमीन. पण मला भावा बहिणीने सांगितलं पाहिजे की जिथं जिथं मच्छीमार, आदिवासी, शेतकरी एकजुटी उभं राहिले तिथे अंबानी असो का अदानी त्यांना माघार घ्यायला लागलेलीच आहे. तुम्ही 30 वर्ष लढवणार मगाशी निवेदनांनी सांगितलं. ते 30 वर्ष लढवणार. मला आता आतमध्ये येताना काही भाव विचारत होते की आम्ही एवढं लढतोय पण सरकार आम्हाला जबाब देत नाही. हे सरकार नादान झालेलं आहे. अंबानी अदानींच्या पैशावर झोपासलेलं सरकार आहे. त्यांना आपला आवाज ऐकू येत नाही. त्यामुळे त्यांचं उत्तर येतं का नाही याच्यावर आपला लढा अवलंबून नाही. आपली जिद्द कायम, आपली भाषा काय आहे? एकच जिद्द, एकच जिद्द. ही जिद्द कायम ठेवा. लोकशाहीमध्ये अशा आंदोलनाला येणं, लढणं, झगडणं हे तेवढंच महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही जर कोणता देव धर्म मानत असाल, त्या देवाच्या यात्रेला ज्या मनोभावे जातात ते देव पूजायला जसे जातात तसं लोकशाहीमध्ये ही लोकांची यात्रा आहे. ही लोकांची जत्रा आहे. त्याला गेलंच पाहिजे. ती चालली पाहिजे. म्हणून त्याला योगदान दिलं पाहिजे. आपल्या देशातून 2-4 पैसे तरी घातलेच पाहिजे. त्याच्या जीवावर आपण जगणार आहोत. आणि हा आशीर्वाद सोडू नका. आपल्याला खूप सवाल सरकारला विचारले पाहिजे. आम्ही आमच्या रायगड जिल्ह्यातून अंबानींचा प्रचंड मोठा स्पेशल इकॉनॉमिक झोन जो 45 गावांना विस्थापित करणार होता त्यांना आम्ही परतवून लावलेलं आहे. अंबानीला सुद्धा रायगडच्या शेतकऱ्यांनी, गायांनी, मच्छीमारांनी, आदिवासींनी परतवून लावलं. कारण आम्ही झगडलो आणि भाव उभे राहिलो आणि काहीच ऐकलं नाही. तुम्हाला एक मजेदार उदाहरण सांगते. जेव्हा अंबानी आमच्या जमिनी घ्यायला मागत होते तेव्हा आम्ही मुंबईत एक मोर्चा काढला. मुंबई मोर्चाची मागणी काय होती? तुम्हाला माहिती आहे ना, अंबानीची 27 माळ्यांची बिल्डिंग आहे मुंबईमध्ये. MTDA नावाची बिल्डिंग आहे. आम्ही मोर्चा या कारणासाठी काढला की अंबानी जर आमच्या जमिनी घेत असेल तर आम्हाला अंबानीची 27 माळ्याची इमारत आम्हाला संपादित
बंदर पाहिजे, एसी भेट पाहिजे. आम्ही असं म्हणतो की ती 27 माळ्याची बिल्डिंग जिथे उभी आहे तिथे त्यांनी जमीन मारून टाकली. तिकडे ना शेती आहे, तिकडे ना बकऱ्या जगा, तिकडे ना गुन्हा आहे, तिकडे ना मच्छी आहे. तर आम्ही 27 माळ्याची इमारत ताब्यात घेणार. पहिल्या माळ्यावर शेती करणार, दुसऱ्या माळ्यावर गुन्हा चालणार, तिसऱ्या माळ्यावर बकऱ्या चालणार, चौथ्या माळ्यावर तलाव करून मच्छी जोपासणार. महाराष्ट्राचे लोक आदेश देत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि संविधानकारांना स्मरून की तुम्ही आमच्या हिताचा, आमच्या जगण्याचा सौदा जर करत असाल तर तुम्हाला इशारा देणं हे लोकशाहीमध्ये आमचं कर्तव्य आहे. आपण ते बजावायचंय का नाही? आपण ते बजावायचं आणि एका पक्षाचे नाही, कोणत्याही पक्षाचं सरकार येईल ते जर शेतकऱ्यांशी, मच्छीमारांशी जगण्याचा सौदा करेल तर त्या सगळ्यांना आपण सवाल विचारला पाहिजे. आणि आपल्याला वाढवण बंदर नको, चिंदर बंदर नको, आपल्याला समुद्रातला विमानतळ नको, टेक्सटाईल पार्क नको, आणि ते चौथी मुंबई काय म्हणतात ना, ही पहिली मुंबई. या पहिल्या मुंबईतून नागरिकांनी आदिवासीला हाकलून काढलं, नव्या मुंबईतून हाकलून काढलं. दुसरी मुंबई आमची आता बरोबर ना? पाहिजे आपल्या भूमिकेचं जाऊन त्याच्यामध्ये जे जाऊन झालं ते पाणी सगळं मुंबईला येतं. जर आम्ही ठरवलं आणि जाऊन गेलं तर पाणी जर बंद केलं तर तुमची मुंबई पूर्ण रस्त्यावर येईल. बरोबर ना? दुसरी गोष्ट म्हणून मला बोललं की मुख्यमंत्री फोटो बोलतात, मुख्यमंत्री फोटो बोलतात. मी असं बोलतो की जे वाळवण मंडळाचं काम केलं हे झालं असं होतं, हे सर्व पोलिसांच्या बळावर, पोलिसांच्या दडपशाहीने आणि पोलिसांच्या दादागिरी झाले. त्यांनी कागदी घोडा किती पण नाचा तर आमच्या जमिनीवर यायचं असेल त्या भूमिपुत्रांची तुम्हाला 2 रुपये मिळवले. आमच्या वापरापुढे प्रत्येक गावागावामध्ये सोडवले होते. प्रत्येक गावागावात आपले कार्यकर्ते, आपले कार्यकर्ते, आपले जे भूमिपुत्र ते प्रत्येक गावामध्ये आपापले सोडवले करतील. जसे पोलीस आपल्याला आंदोलनासाठी किंवा एखाद्या मोठ्या कोणासाठी बघतात त्या पद्धतीने आपण त्यांना आपल्या गावामध्ये रोखलं पाहिजे. रोखलं आणि जर तुम्हाला यायचं असेल आणि खरोखर आमच्या घरात असेल तर काही करून आमच्या गावात तुम्ही येऊ नका. आमच्या गावामध्ये जर तुम्ही काही घरच येत असेल याकडे आम्ही नाही आणि जंगल